राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसाने झोडपलं. मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मराठवाड्यात 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू. 391 जनावरं दगावली तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही नुकसान. बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली. पुण्याच्या आंबेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वीज कोसळल्यानं कांदा चाळ जळून खाक. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात आज शिष्टमंडळ UAE दौरा करणार, तर संजय झा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचा जपान दौरा असणार. अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरून BSFने एका पाकिस्तानीला अटक केली. पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू. युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत होती. पाकचा ISI एजंट शाकीरशी वारंवार चॅटमधून देशाविरोधातली माहिती दिल्याची ज्योतीकडून कबुली. सूत्रांची माहिती. राजीव गांधी यांना बलिदान दिनानिमित्त काँग्रेसच्या नेत्यांकडून श्रद्धांजली. राहुल गांधींकडून वडिलांसाठी खास पोस्ट करत फोटो शेअर. मुंबई महापालिकेची निवडणूक 2017च्याच प्रभाग रचनेनुसार होणार. सूत्रांची माहिती. 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू. जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाची 106 प्रकरणं. मुंबईत 95 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर नागपुरात 6, तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 कोरोनाची लागण. राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार. चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा ₹100, तर प्रवाशाला 5% किंवा ₹50 दंड भरावा लागेल.